नागपूर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन भाजप युवा मोर्चाने आंदोलन केलं। या ठिकाणी आपण जर बघितलं तर भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन केलं जात असताना अनेक कुंड्या सुद्धा या ठिकाणी फोडण्यात आल्या। कुलगुरूंच्या कॅबिन समोर जे आहे ते कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी झाली। त्या ठिकाणी कुंड्या फोडण्यात आलेल्या आणि कुलगुरूंचे कॅबिन ठोकण्याचा प्रयत्न जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आला। मात्र आता पोलीस या ठिकाणी पोहोचले आहे आणि पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलं जात आहे। विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटत नाही, त्यामुळे हे भाजप युवा मोर्चाचे जो आहे तो आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र जोरदार घोषणाबाजी आणि ज्या या ठिकाणी विद्यापीठामध्ये ठेवून असलेल्या कुंड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये तोडण्यात आलेल्या आहे आणि एकंदर या ठिकाणी जर बघितलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की पोलीस जे आहे ते या कार्यकर्त्यांना आतमध्ये घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करत आहे आणि एकंदर या ठिकाणी आक्रमकपणे हे आंदोलन जे आहे ते कार्यकर्त्यांकडून केलं जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि आपण बघू शकतो की पोलिसांची ही व्हॅन जी आहे ती आता या कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस स्टेशनकडे निघालेली आहे आणि या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला घेऊन आंदोलन असलं तरी हे आक्रमकपणे आणि या ठिकाणी अशा प्रकारे कुंड्या फोडत हे आंदोलन केल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।